हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव इथल्या हरिजन वसाहतीमध्ये अजित शिंदे हा पत्नी दीपाली, मुलगी वैभवी आणि कुटुंबियांसमवेत राहत होता. अजित हा दारूच्या आहारी गेल्यानं कामधंदा करीत नव्हता. नातेवाईकांनी आग्रह केल्यानंतर त्यानं दारूचं व्यसन सोडलं होतं. पण दारू बंद केल्यामुळं त्याला नैराश्य आलं होतं. यातून तो वारंवार पत्नी आणि आपल्या मुलांसमवेत भांडण करत होता. 6 नोव्हेंबर 2017 रोजी नाश्ता करायला वेळ झाल्याच्या रागातून त्यानं पत्नी दीपाली, मुलगी वैभवी आणि मुलगा प्रेम यांना कुऱ्हाडीच्या दांड्यानं बेदम मारहाण केली होती. यानंतर दीपाली, वैभवी आणि मुलगा प्रेम यांना उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान पत्नी दीपाली शिंदे हिचा मृत्यू झाला होता, तर 4 दिवसांनी मुलगी वैभवी हिचाही मृत्यू झाला होता. पत्नी आणि मुलीचा खून केल्याप्रकरणी दीपालीचा भाऊ मधुसूदन कांबळे यांच्या फिर्यादीवरून अजित शिंदे यांच्या विरोधात पेठवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेठवडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी तपास करून अजित शिंदे यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. मंगळवारी जिल्हा सत्र न्यायाधीश S.S. तांबे यांनी पत्नी आणि मुलगीच्या खून प्रकरणी आरोपी अजित शिंदे याला दोषी ठरवलं होतं. आज जिल्हा सत्र न्यायाधीश S.S. तांबे यांनी पत्नी आणि मुलीच्या खून प्रकरणी दोषी ठरवलेल्या आरोपी अजित शिंदे याला आजन्म कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं प्रमुख सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी काम पाहिलं होतं. या खटल्यात सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी एकूण 16 साक्षीदार तपासले होते. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि न्यायालयाचे यापूर्वीचे न्यायनिवाडे ग्राह्य मानून न्यायालयानं शिंदेला ही शिक्षा सुनावली आहे. यात कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी काम पाहिलं.